नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारनं काढलेल्या शासन निर्णयाच्या विरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक झाल्याची बातमी समोर आली आहे। पारनेर तालुक्यातील देसवडे येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येत कर्जमाफी अध्यादेशाची होळी करत आंदोलन केलंय। तसेच यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। कर्जमाफीसाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच शेतकऱ्यांच्या या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून तो राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत असल्याचा दावा यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी केला आहे। त्यामुळे आता फडणवीस सरकारच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। यावेळी शेतकऱ्यांनी DS न्यूज 24शी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। राज्य सरकारने अतिशय गाजावाजा करत अतिशय मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून ही कर्जमाफी जाहीर केलेली आहे। पण यांनी जे निकष लावलेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्यक्षात 60% लोकांनाही याच्यात फायदा मिळणार नाहीये। तर त्यांनी निकषच असे लावलेत की 2019ला ज्यांना कर्जमाफी मिळाली होती त्यांना या कर्जमाफीतून वगळण्यात आलेला आहे। म्हणजे केवळ फक्त त्यांना 50,000 रुपयांचाच फायदा या कर्जमाफीमध्ये मिळणार आहे। आज आपण पाहतोय एका बाजूला एवढी मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, खत औषधांच्या किमती वाढलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हा पूर्णतः कर्जबाजारी झालेला आहे। पण दुसऱ्या बाजूला हे सरकार काही धोरणात्मक निर्णय घेण्यास दिसत नाहीये। त्यामुळे या सरकारने सध्या जी कर्जमाफी जाहीर केली अतिशय अशी फसवी आहे। या जाचक अशा अटी शर्ती लावून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे। प्रत्यक्षात यांनी जी आकडेवारी जाहीर केली आणि आपण त्याची जर वस्तुस्थिती बघितली तर लोकांना जो फायदा मिळणार आहे त्यात कोणत्याही प्रकारे म्हणजे शेतकरी या कर्जमाफीत बसणार नाहीत। खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। तरी या राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन ज्या अटी शर्ती लावल्या आहेत त्या तात्काळ रद्द कराव्यात आणि सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळेल त्या दिशेने JR काढावा, अन्यथा या पुढील काळामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। सरळ फसवणूक आहे सरकारची शेतकऱ्याची आणि हा विषय असा आहे का सरसगट व्हावा अशी आमची प्रत्येकाची इच्छा आहे। असं जर निकष काढलं तर मग काय फायदा होणार त्याच्यात। पण जे काही अटी वगैरे त्या JR मध्ये टाकलेलं आहे अटी शर्ती ते चालूच आहे सरकारचं। अटी काढी त्या शर्ती काढी पुढं ना पुढं काहीतरी करतात, पण प्रत्येकाचं याच्यात किती नुकसान होती याची शेतकऱ्यालाच माहिती आहे। ती शेतकऱ्याची व्याख्या 2019ला उद्धव ठाकरे सरकारने कर्जमाफी केली। त्यांनी कुठलाही मागे जी कर्जमाफी झाली 72,000 कोटीची मनमोहन सिंगांच्या काळातली कर्जमाफी झाली। उद्धव ठाकरे सरकारने सरसकट 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली। त्यांनी मागील निकष कुठलाही लावला नाही। मग ह्या फडणवीस सरकारने 2019चा कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला पाहिजे होती। आम्ही आमच्या गावच्या वतीने फडणवीस सरकारचा जाहीर असा निषेध करतोय। या माफीचा लाभ कोणालाही बसणार नाही। इंदिरा गांधीच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना ज्या टायमाला त्यांनी अजिबात कोणालाही दोषी न ठरवता सगळ्याला सरसकट कर्ज माफ केलेलं होतं। काँग्रेसच्या काळात त्याला झाले 40-45 वर्ष आणि यांनी आता एवढा निकास लावला का शेतकऱ्यांना कर्ज माफ करायचंच नाही। ज्यांना समजायला 2019ला थोडक्यात तर त्यांनी ज्यांना कर्ज भेटले त्यांना द्यायचं नाही, हे त्यांनी हा निकास लावला। ही सरकारची चुकी मुळात। तेव्हा सगळ्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करावा ही आमची स्वतःची शेतकऱ्यांची विनंती आहे। आता सरकारने JR काढला कर्जमाफीचा, तुमचं काय मत आहे? ज्या सरकारने जे काढलं आहे ना हे अख्खा चुकीचं आहे। ही फसवगिरीचं का चालले, फक्त बनाबनी चालवली आणि जनतेला फसायचं, फक्त दाखवायचे का कर्जमाफ करायचं, कर्जमाफच नाही, काहीच नाही। ते कशासाठी फक्त बनाबनीचं काम चाललंय त्यांचं, त्या सरकारचं। कारण शेतकरी फक्त ताब्यात घ्यायची, बनाबनी करायची, ही चुकीचा मार्ग आहे हा शेतकऱ्यांचा। तुम्ही कर्जमाफीत बसले का? मी काय तर कर्जमाफीत बसलो, कर्जमाफीत येणं काय आतच नाही। अहो शेतकरी कष्ट करतोय, आज खताची गुण 2,500 रुपयाला झाली,
हां पेट्रोल किती वाढले, डिझेल किती वाढले याचा तपास करता का? हां मजुरी किती वाढली, हां यांना जार किती भेटतोय, हां काय तपास यांना किती भेटा द्यायचं काय तपास आहे का?